मुंबईच्या महापौर पदासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची पडद्यामागे चर्चा, सूत्रांची माहिती. कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या फोडाफोडीला शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा. मुंबईच्या महापौर पदाबाबत फडणवीसांची कुठलीही चर्चा नाही. झी 24 तासकडे उद्धव ठाकरेंचा खुलासा. मुख्यमंत्री फडणवीस ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याच्या होत्या बातम्या. ठाकरे बंधू काँग्रेसचे नगरसेवक फुटणार नाहीत. शिवसेना आणि भाजपमध्ये फोडाफोडीचा खेळ होणार. खासदार संजय राऊत यांचा दावा. महापौर पदासाठी एकनाथ शिंदेंना दिल्लीतून चावी दिली जातीये. अन्यथा 29 नगरसेवकांच्या जीवावर दावा करण्याची हिंमत कोण करेल? खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा. शिंदेंना चावी देणारा व्यक्ती कोण? राऊतांचा सवाल. पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका. मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना भाजपच्या सूचना. महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यावर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता. केडीएमसी उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर बसणार. रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदेंच्या बैठकीत निर्णय. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे लवकरच अधिकृत घोषणा करणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची झी 24 तासला माहिती. मुंबईत लवकरच 30 मजली बिहार भवन उभारणार. बिहार सरकारकडून 314 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर. मुंबईत पुन्हा परप्रांतीयांवरून राजकारण तापण्याची शक्यता. समर्जित घाटगेंचा भाजप प्रवेश निश्चित, केवळ औपचारिकता बाकी. झेडपी निवडणूक घाटगे कमळ चिन्हावर लढतील. चंद्रकांत पाटलांचा दावा. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र लढावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष स्वबळावर. आमदार रोहित पवारांची माहिती. मुंबई महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही काँग्रेस स्वबळावर, तर जिथं घड्याळ असेल तिथं काँग्रेस नसेल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर काँग्रेस ठाम. शिवसेना पक्ष चिन्हाबाबत बुधवारपासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी. शिवसेना कुणाची? लवकरच निर्णय येण्याची शक्यता. महाडमधील राष्ट्रवादी शिवसेना राड्या प्रकरणी गोगावलेंचा मुलगा पुतळ्याला अटक का नाही? उच्च न्यायालयाचा रायगड पोलिसांना सवाल.